आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आणि महाविकास आघाडीशी आहे। या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे। आम्ही आमचा संबंध या विषयापुरताच आहे। आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही। विश्वास कोणावर ठेवायचा? काल शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली। मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या? असं आहे ना की सुनेत्राताईंनी पती गमावलेला आहे। शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही ते त्यांच्या मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेला आहे। मी पुतण्या असलं तरी त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात म्हणजे अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना। पण राऊतसाहेब, शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करता आहे की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्याबरोबर होत होती, मुख्यमंत्री या चर्चेत नव्हते, त्यांना अधिकार नाही। हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे। पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली, त्यांचं राजकारण होतं, त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही। जेव्हा ते निर्णय घेतील दोन पक्ष तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचारा। पण त्याला अजून वेळ आहे आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत आहेत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे एकेकाळचे शरद पवारांचेच चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी। अजित पवारांच्या निधनानंतर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातली आजची एक महत्वाची डेव्हलपमेंट आहे की मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना क्लीन चिट आहे। हायकोर्टानं याच्यावरती काही ताशेरे मारले होते। हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणावरती काही ताशेरे मारले होते आणि ते सहज पुसले जाणार नाहीत। देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत किंवा या महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही, हे साधारण अशा अनेक प्रकरणावरून मला दिसतंय। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत, लक्षात घ्या। आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती असलेले आरोप संशयाचं बळ बी दूर केलं पाहिजे। नाही, पण या अहवालात असं म्हटलेलं आहे की पार्थ पवार यांचा या व्यवहाराशी काही संबंध दिसत नाही, कारण कुठल्याच कागदपत्रांवर त्यांच्या सह्या नाही किंवा त्यांची संमती नाही। याला बेनामी काम करणं म्हणतात कायदेशीर भाषेमध्ये, याला बेनामी व्यवहार म्हणतात कायदेशीर भाषेमध्ये। पण अर्थात आता सरकार त्यांचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यांचा पक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस चालवत आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राची जनता काय करू शकते? काही नाही करू शकते। चला, भाजपने रांजणगावमध्ये 18 कोटी जमीन घोटाळा असलेल्या तत्कालीन महिला सरपंच आणि जेटली सदस्य तिकडल्या लोकांना विचारा। मुंबई महापालिकेशी संबंधित विषय आहे की महापौर पदाची निवडणूक होते आहे, उपमहापौर पद शिंदे शिवसेनेला मिळणार आहे, काही समित्यांची पदं मिळणार आहेत। अशा याच्यात जी निवडणूक होते, शिवसेना ही निवडणूक लढवणार आहे का की ही निवडणूक भाजपचा पहिला महापौर होतो? भाजपचा महापौर या मुंबई शहरावरती येणं हा मुंबईसाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस असेल, विशेषतः मराठी मनासाठी ब्लॅक डे, काळा दिवस असेल। कारण ह्या मुंबईचं अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली। ही मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हातामध्ये दिली जाईल पूर्णपणे।
भारतीय जनता पक्षाची भूमिका कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या अखंडतेविषयी भारतीय जनता पक्षाची वेगळी मत आहे. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीवर एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल, इतकंच मी आत्ता सांगू शकतो. मराठी माणसांनी प्रचंड ताकद लावली इथे मराठी झेंडा फडकावा म्हणून, पण दुर्दैवानं भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतंय. नाही, पण राऊतसाहेब, स्पेसिफिक प्रश्न आहे की निवडणूक बिनविरोध होईल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपला उमेदवार उभा नाही, याच्यावरती पक्षात चर्चा होईल. पक्षामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे बसू आणि चर्चा करू. आम्ही सगळे प्रमुख लोक दिल्लीला होतो, कालच आलेलो आहोत. आज उद्याकडे त्यावर माननीय उद्धवजीशी आम्ही चर्चा करू. नाही, पण जसा विषय मुंबई महापालिकेचा आहे तसाच चंद्रपूरचाही आहे. मध्यंतरी वडेट्टीवार उद्धव ठाकरेंना भेटून गेले, त्यावेळेस असं म्हणाले की अडीच वर्षाचं महापौरपद शिवसेना माननीय उद्धव साहेबांनी चंद्रपूरच्या काँग्रेसने बाबतीमध्ये एक निर्णय घेतला आणि तो कालही मी दिल्लीत सांगितला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे जे तिकडले नगरसेवक आहेत ते भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाहीत. एक वेळ विरोधी पक्षात बसू. नाही, पण काँग्रेस हायकमांडनं जो निर्णय दिलेला आहे काँग्रेसच्या बाबतीत, ज्यात वडेट्टीवारांच्या गटाला 2.5 वर्षासाठी आणि धानोरकर गटाला 2.5 वर्षासाठी महापौरपद मिळेल, अशा वेळी जी शिवसेनेची मागणी आहे 2.5 वर्ष महापौरपद त्यांना मिळावं, तर ती मग मागणी कशी पूर्ण होणार जर तुम्ही पाठिंबा देणार असाल काँग्रेसला? तर पाहू ना, आमच्यावर सोडा ना, ते आमच्यावर सोडा. मीडियावर सोडून चालणार नाही ना. ते चर्चेला तुम्ही जाणार तर का आम्ही जाणार आहोत? आम्ही जाणार, आमचे लोक जातील. पाहू, आज उद्याकडे होईल तो निर्णय. निवडीच्या आधीच त्यांच्या 2.5 कोटींच्या गाड्या खरेदीचा प्रकरण असं आहे की त्यांना खरेदी विक्रीमध्ये फार रस आहे भारतीय जनता पक्षाला. आता महापौरांसाठी गाडी घेतली असेल तर त्यांना फिरू द्या. कोण बघते भाजपच्या महापौराकडे रस्त्यात? मुंबईमध्ये शिवसेनेच्या महापौरालाच तेज आहे, ताकद आहे. भाजपच्या गाड्या येतात आणि जातात झेंडे फडकवत. नाही, पण या गाडीवर भगवी पट्टी असणार आहे. यंदा महापौरांच्या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की बघा, त्यावर भगवी ते पट्टी. असं आहे की ते आम्ही ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं मुंबईत, त्यात आम्ही सुद्धा सामील आहोत. आम्ही गाडीला भगवी पट्टी लावून मुंबई अडाणीला विकू, असं त्यांचं एक धोरण आहे. थँक्यू. एक महत्वाचा विषय आहे, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच महत्वाचा विषय आहे. साधारण 2 दिवसापूर्वी मनसेची बैठक राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडली, ज्यात पराभूत उमेदवार, विजयी उमेदवार, मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. मनसेच्या बहुतांश उमेदवारांची तक्रार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी मनसेला निवडणुकीत सहकार्य केलं नाही, बघा, अशी त्यांची तक्रार आहे. राज ठाकरेंचं यावर मत होतं की आपली तयारी कितपत होती निवडणूक लढवण्यासाठी. एक लक्षात घ्या, हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीतली बातमी त्यांच्या प्रवक्त्याने दिली का बाहेर? नाही ना. मग तुम्ही कसं का हा प्रश्न विचारता? आमच्या पक्षामध्ये अशी बैठक झाली आणि नगरसेवकांनी असं सांगितलं, उमेदवार हे बोलले, राजसाहेब हे बोलले, असं बाहेरून कोणी मीडियासमोर सांगितलेलं नाही आहे. हा तुमचा अंदाज आहे, बरोबर आहे. आता ह्या विषयावर जर तुम्ही मला विचाराल तर दोन्ही पक्षांनी महानगरपालिकेमध्ये एकमेकांचं काम मनापासून केलं. आम्हाला वाईट वाटतंय की दुर्दैव आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. ते यश जर मिळालं असतं तर नक्कीच मुंबईमधलं चित्र वेगळं असतं आणि भाजपचा महापौर कधीच मुंबईत तुम्हाला फिरताना दिसला नसता.
तुम्ही जे सांगताय ते राजसाहेबांचं मत नाही, एवढंच मी सांगू शकतो. हिंदी में क्या है? सर, जिस तरीके से दोनों ही राष्ट्रवादी एक साथ आने को लेकर अन्य तरह से ज्ञान जो है वो प्रफुल्ल पटेल हो या सुनील तटकरे हो, इसके अलावा हसन मुश्रीफ द्वारा जो है बताया जा रहा है, उसको लेकर आपकी क्या है? हमारी क्या राय हो सकती है? दो अलग अलग पार्टी है, दोनों में चर्चा चल रही है. उसमें कांग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी का क्या रोल है? कोई रोल नहीं. अजित पवार जी अब नहीं रहे. शरद पवार जी उनके गार्डियन रहे हमेशा. ओरिजिनल पार्टी जो अजित पवार के पास थी वो शरद पवार साहब की पार्टी है. वो अमित शाह और चुनाव आयोग ने मिलकर अजित पवार जी के हाथ में सौंपी, जैसे शिवसेना शिंदे जी को सौंपी है तुम्हारे. तो अब ये दोनों में मामला है. जब सामने पूरा निर्णय आ जाएगा तब हम बात करेंगे, अभी नहीं बात करेंगे. अभी मैं इतना ही कहूँगा, शरद पवार साहब महाराष्ट्र विकास आघाड़ी में है. शरद पवार साहब और उनकी पार्टी इंडिया ब्लॉक में है. जब उनका कुछ निर्णय होगा और अधिकारित तौर पर वो सबको बताएंगे.